आणखीन एक मोठी बातमी आज कोकणात निघणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। मुंबई गोवा महामार्गावर 3 ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे। त्यामुळे कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल सुरू झालेत। पेणजवळ खारपाडा पूल तसंच वाकण फाटा आणि कोलाड नाका इथं पहाटेपासूनच वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे। त्यामुळे मुंबईहून येणारी वाहनं वाकण फाटा इथून भिसे खिंडीतून रोहा मार्गे वळवण्यात आली आहे, तर कोकणातून मुंबईकडे येणारी वाहतूक ही रोहा मार्गे नागोटण्याकडे वळवण्यात आली आहे। खारपाडा पुलापासून सुरू झालेली वाहनाची रांग ही कल्ले गावापर्यंत पोहोचली आहे। सध्या शाळांना सुट्ट्या सुरू झाल्यामुळे चाकरमानी आणि पर्यटकांचे पाय कोकणाकडे वळू लागलेत। मात्र महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम हे अतिशय संथ गतीने सुरू असल्याने या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे। महामार्ग रुंदीकरणाच्या कामाचा फटका या निमित्तानं बसतोय, त्यात आज शनिवार असल्यामुळे प्रचंड वाहतुकीची कोंडी झालेली आहे। मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झालेली आहे, कारण या वेळेला कोकणाकडे जाणाऱ्या आपल्या घराकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड रीग असते। खाजगी गाड्या, ट्रक या आणि ट्रॅव्हल्स या सगळ्याचं नियोजन कोलमडल्यामुळे हा फटका बसलाय। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आहेत। प्रफुल्ल, खारपाडा असेल, वाकण असेल, अगदी कल्लेपर्यंत ही रांग पोहोचलेली आहे। नेमकं ही वाहतूक हटवण्याचं काम कसं सुरू आहे? वाहतूक हटवण्यासाठी आता पेणवरून परिवहन वाहतूक विभागाची पोलीस यंत्रणा जिथे पोहोचलेली आहे आणि एक अर्ध्या तासात ही संपूर्ण वाहतूक खुली करण्यात येईल असं पोलिसांतर्फे सांगण्यात आलंय। खास करून कोकणात जे आता चाकरमानी चालले आहेत त्याच्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढलेली आहे आणि त्यातून हे ट्रॅफिक जामचं प्रमाण वाढलंय आणि मुळात मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचं जे काम सुरू आहे ते काम गेले 4 वर्ष रखडलेलं आहे आणि त्याच्याकडे शासनाचं लक्ष नाही आणि त्यातून कोकणात जाणाऱ्या किंवा पर्यटकांना चाकरमानांना या वाहतूक कोंडीला सारखं सामोरं जावं लागतंय। ऋषी, नक्कीच या सगळ्यावर लवकरात लवकर मार्ग काढणं अपेक्षित आहे। धन्यवाद प्रफुल्ल या महत्त्वाच्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।